संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच कारागृहामध्ये मारहाण केल्याची तक्रार महादेव गित्तेने केली आहे। सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहामध्ये मारहाण केल्याची तक्रार महादेव गित्ते, राजेश वाघमोडे या दोघांनी कारागृह अधीक्षकांकडे केली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महादेव गित्तेनं कारागृह अधीक्षकांकडे केली। सीसीटीव्ही फुटेज मागतायत ना, मग द्यायलाच पाहिजे। का विलंब लागतोय सीसीटीव्ही फुटेजसाठी? यांची ती 3 दिवसाची प्री प्लॅनिंग होती। त्यांनी सगळं काही गेम आखून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्यातली त्यात त्यांनी एकमेकाकडे बघण्यात आलं आणि त्यांनी जाणून बुजून समोरून शिवीगाळ करून ह्यांच्यावर म्हणजे हल्ला केला। 10 जण होते हल्ला करण्यामध्ये। दरम्यान मारहाणीच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज द्यायला वेळ का लागतो असा सवाल महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्ते यांनी उपस्थित केलाय। महादेव गित्ते यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत। ताई, काल महादेव गित्ते यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे की 31 तारखेला जी काही मारहाण झाली होती ती मारहाण आम्हाला करण्यात आली आणि याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावं। द्यायलाच पाहिजे। सीसीटीव्ही फुटेज मागतायत ना, मग द्यायलाच पाहिजे। का विलंब लागतोय सीसीटीव्ही फुटेजसाठी? नेमकं त्या दिवशी काय झालं होतं जेलमध्ये? नेमकं त्या दिवशी असं झालंय की यांची ती 3 दिवसाची प्री प्लॅनिंग होती। त्यांनी सगळं काही गेम आखून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्यातली त्यात त्यांनी एकमेकाकडे बघण्यात आलं आणि त्यांनी जाणून बुजून समोरून शिवीगाळ करून ह्यांच्यावर म्हणजे हल्ला केला। 10 जण होते हल्ला करण्यामध्ये। या मारहाणीत नेमकं कोण कोण होतं आणि कशाचा वापर केला गेला? आता नेमके तर तेवढे नाव माहित नाही, पण समोरून जेवढे नाव माहिती तेवढे सांगू शकते मी। सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोष भैया देशमुखच्या मारेकरी जेवढे आहेत आरोपी ते सगळे होते आणि परळीतून काय केलेले रघु फड वगैरे विलास गित्ते हे सगळे काय होते। मारहाण झाल्यावर त्याची शिवीगाळ वगैरे झाली कसं पत्रात म्हणलं गेलेलं आहे? बोलाबोली झालेली आहे, पण ते समोरून सगळ्या काही गोष्टी घडल्यात आणि त्यांनी त्याच्यातली त्यात सर्व काही प्रकार घडताना त्यांनी एक शब्द बोलले की आज तुम्ही आणि आम्ही दोन्ही मदत असल्यामुळे तुम्ही वाचलात, नाहीतर तुम्ही जर बाहेर असतात ना तुमचे हे आपले संतोष भैया देशमुख पेक्षाही हाल बेकार करून मारलं असतं। हे नेमकं म्हणजे हा जो वाद आहे हा कशामुळे झालाय? हे त्यांना सगळ्या काही सुविधा भेटणार, मनासारखं जेल प्रशासन नाचविता येईना, सगळं काही तिथं आयुष आराम भेटणार का, तर हे सगळे जड जात आहेत ना तिथे आहेत ते विरोधी। आता जे आठवले गँगला आणि गित्ते गँगला बाहेर घालवण्यात आलेले याबाबत काही चर्चा होणार आहे? हो, होणार ना। मग जर समजा त्यांना हलवायचंच होतं तर तुम्ही अशा तातडीने का हलवलं आणि त्याचं कारण काय हे त्यांना द्यावंच लागणार आहे। नक्कीच। तर या होत्या मीरा गित्ते यांनी संपूर्ण प्रकरण सांगितलंय आणि आज ते बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत पवार त्यांची भेट देखील घेणार आहेत। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।